नमस्कार. या भागामध्ये आपण मानव संसाधन विकास, त्याची संकल्पना व कार्ये, प्रशिक्षणाची संकल्पना, प्रशिक्षण आणि विकास गरजेचे टप्पे व प्रशिक्षण परिणामकारकता मूल्यमापन पाहणार आहोत. प्रथमतः आपण मानव संसाधन विकास किंवा मानवी संसाधन विकास म्हणजे हे काय पाहू. मानव संसाधन विकास हा मानव संसाधन व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. मानव संसाधन विकास ही संकल्पना प्रथमतः लेनार्ड नॅडलर यांनी 1969 मध्ये अमेरिकेमध्ये झालेल्या अमेरिकन सोसायटी फॉर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट या संस्थेने आयोजित केलेल्या एका परिषदेमध्ये मांडली. कोणत्याही उद्योगाचा विकास हा तेथे उपलब्ध असलेल्या केवळ साधनावर अवलंबून नसतो, तर त्या साधनांच्या प्रभावी उपयोगावर अवलंबून असतो. म्हणून व्यवसायामध्ये देखील केवळ मानवी घटक असून चालत नाही, तर त्याचा प्रभावी वापर होणं तितकेच महत्त्वाचे आहे. या संदर्भात मानवी संसाधन विकास ही संकल्पना खूप महत्त्वाची ठरते. कारण व्यवसायामधील जो मानवी घटक आहे, त्या मानवी घटकाच्या म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या योग्यतेत, कर्मचाऱ्यांच्या कौशल्यात, ज्ञानाच्या पातीत, सकारात्मक प्रवृत्तीत, मनोधैर्यात व त्यांच्या संभाव्य क्षमतेमध्ये विकास घडवून आणणे, यासाठी मानवी संसाधन विकास ही संकल्पना महत्त्वाची मानली जाते. मग मानवी संसाधन विकास म्हणजे नेमकं काय, तर त्याची व्याख्या आपण विचारात घेऊ. त्याची व्याख्या अशी आहे: एखाद्या उद्योगामध्ये काम करणाऱ्या सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांची योग्यता व कार्यक्षमतेत वाढ व्हावी, त्यांचे प्रयत्न प्रामाणिक ठरावेत, त्यांचे योगदान महत्तम असावे, याकरिता विविध पातळीवरून करण्यात येणाऱ्या प्रयत्न म्हणजेच मानवी संसाधन विकास होय. यानंतर आपण मानवी संसाधन विकासाची कार्य लक्षात घेऊ. व्यवसायात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रकारच्या क्षमतांचा विकास घडवून आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या सर्व प्रयत्नांचा समावेश मानव संसाधन विकासामध्ये होतो. त्याची एकूण आपण 8 कार्ये विचारात घेणार आहोत. पहिले कार्य आहे कार्य मूल्यमापन. प्रत्येक व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन केले जाते. ज्यावेळी हे मूल्यमापन केले जाते, त्यावेळी त्यांची बलस्थानं लक्षात घेतली जातात. तसेच त्यांच्यामध्ये काही उणिवा किंवा विकनेसेस आहे का हे पाहिले जातात. जर काही उणिवा किंवा दोष असतील, त्या सुधारण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेगळ्या प्रकारची संधी उपलब्ध करून दिली जाते. व्यवसायाकडून देखील त्या स्तरावर मार्गदर्शन केले जाते. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या क्षमतेमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरा मुद्दा आहे करिअर विकास. प्रत्येक कर्मचाऱ्यांची काही वैयक्तिक उद्दिष्ट असतात. त्या वैयक्तिक उद्दिष्टाला व्यवसायाकडून त्याची पूर्तता करण्यासाठी पाठिंबा दिला जातो. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या क्षमतांचा परिपूर्ण विकास होण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते. प्रत्येक कर्मचाऱ्याला आपला विकास व्हावा असे वाटते. मानव संसाधन विकासाद्वारे त्यांना विकासाच्या अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. पुढचा तिसरा मुद्दा आहे प्रशिक्षण आणि विकास. ज्यावेळी कर्मचारी व्यवसायात नवीन रुजू होतो किंवा काही कालावधीनंतर त्याला प्रशिक्षण हे दिले जाते. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देताना त्याच्या ज्ञान आणि कौशल्यात वाढ केली जाते. ज्यावेळी ही ज्ञान आणि कौशल्यात वाढ केली जाते, त्यावेळी साहजिकच कर्मचाऱ्यांमध्ये असणारे अपघात कमी होतात, मनोधैर्यात वाढ होते, त्यांच्या उत्पादक व गतिक्षमतेत वाढ होते. म्हणजेच एक प्रकारे त्यांच्या क्षमतामध्ये वाढ होते. चौथा मुद्दा आहे संघटनात्मक विकास. मानव संसाधन विकासाद्वारे एक प्रकारे संघटनेचा विकास हा होतो. मानव संसाधन विकासामुळे मानवी संबंध व्यवसायातील खूप चांगले राहतात. कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यामध्ये संबंध चांगले राहतात. औद्योगिक कलह कमी होतात. साहजिकच अप्रत्यक्षरित्या मानवी घटकांचा विकास व त्याच्या क्षमतांचा विकास हा खूप छान पद्धतीने होतो. पाचवा मुद्दा आहे अभिप्रेरणा. व्यवसायातील सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांना आर्थिक व आर्थिकेतर स्वरूपाच्या प्रेरणा दिल्या जातात. या प्रेरणामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक व मानसिक गरजा वेळोवेळी पूर्ण होतात. ज्यावेळी ह्या गरजा पूर्ण होतात, त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत निश्चित वाढ होते. कर्मचारी प्रामाणिकपणे निष्ठेने काम करतात व त्यांचे सर्वोत्तम योगदान त्या संबंधित व्यवसायाला देतात. सहावा मुद्दा आहे कामगार कल्याणकारी योजना. व्यवसायामध्ये प्रत्येक व्यवसायाच्या सोयीनुसार वेगळ्या प्रकारची योजना जाहीर केल्या जातात. ज्या योजनांचा फायदा विविध प्रकारच्या कर्मचाऱ्यांना होतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना बाकीच्या कोणत्याही प्रकारच्या अडचणींना फारसे सामोरे जावं लागत नाही.
त्यामुळे व्यवसायाअंतर्गत वातावरण चांगले राहते आणि अप्रत्यक्षरित्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते. त्यानंतर 7वा मुद्दा आहे कामाचा दर्जा. कर्मचारी मूल्यमापन, करिअर विकास, प्रशिक्षण आणि विकास, संघटनात्मक विकास, अभिप्रेरणा, कर्मचारी कल्याणकारी योजना यामुळे कर्मचारी जो ज्या ठिकाणी काम करतो त्याच्या मानसिकतेत एक सकारात्मक पद्धतीने वाढ होते, कामाचे वातावरण चांगले राहते. याचा फायदा कर्मचाऱ्यांची संख्यात्मक वाढ होतेच किंवा कर्मचाऱ्यांचा ते जे काम करतात त्या कामामध्ये निश्चितपणाने चांगला दर्जा राहतो. त्यानंतर शेवटचा मुद्दा 8वा मुद्दा आहे मानव संसाधन माहिती. प्रत्येक व्यवसायामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांची सविस्तर माहिती ही व्यवसायाला असते. ज्यावेळी मानव संसाधन विकास होतो त्यावेळी कर्मचाऱ्यांची असणारी बढती, प्रशिक्षण, कार्यमूल्यमापन अहवाल, बदली या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय हे घेतले जातात. म्हणजे मानव संसाधन माहितीच्या आधारे कर्मचाऱ्यांचा एक प्रकारे विकास देखील किंवा त्याची क्षमता देखील चांगल्या पद्धतीने राहू शकते. त्यानंतर पुढील घटक आहे तो म्हणजे प्रशिक्षण, ज्याला आपण ट्रेनिंग असं म्हणतो. कोणत्याही व्यवसायाच्या कार्यक्षमतेवर व्यवसाय संघटनेचे यश अवलंबून असते. व्यवसायाचे तंत्रज्ञान कितीही प्रगत असले तरी त्याचा उपयोग करणाऱ्या कर्मचाऱ्यावर त्याचे यश अवलंबून असते. साधनसामग्रीचा किंवा व्यवसायातील प्रत्येक घटकाचा पर्याप्त वापर करावयाचा असेल तर कर्मचारी कार्यक्षम व कौशल्यपूर्ण हे असावेच लागते. कार्यक्षम कर्मचारी व्यवसाय संस्थेला यशाकडे घेऊन जातात. म्हणून प्रशिक्षण ही संकल्पना व्यवसायाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची मानली जाते. मग प्रशिक्षण म्हणजे नेमकं काय? प्रशिक्षणाची व्याख्या एडविन फ्लिपो यांनी अशी केलेली आहे. विशिष्ट कार्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे ज्ञान व कौशल्य वाढवण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रक्रियेला प्रशिक्षण असे म्हणतात. प्रशिक्षण कसे द्यायचे वेगवेगळे प्रकार आहेत. परिचयात्मक प्रशिक्षण देता येतं, उजळणी प्रशिक्षण देता येतं, भरतीकरता प्रशिक्षण देता येतं, सुरक्षाविषयक किंवा कार्याच्या अनुषंगाने प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं. मग प्रशिक्षण आणि विकास या संदर्भात जी गरज आहे त्या गरजेचे टप्पे आपण आता विचारात घेऊ. प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. व्यवसायाला प्रथम प्रशिक्षणाची गरज ओळखावी लागते. प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी प्रशिक्षणाची गरज नेमकी कोणाला आहे, कोणत्या प्रकारे आहे, कोणत्या विभागाला आहे हे ओळखावे लागते. हे ओळखताना प्रशिक्षणाच्या विकासाचे गरजेचे टप्पे लक्षात घ्यावे लागतात. या टप्प्यामध्ये एकूण 9 टप्पे आहेत. आपण पहिला टप्पा लक्षात घेऊ. पहिला टप्पा म्हणजे संघटनात्मक विश्लेषण. या टप्प्यामध्ये संपूर्ण संघटनेचे विश्लेषण करावे लागते. यामध्ये संघटनेची उद्दिष्टे नेमके काय आहे, संघटनेचे ध्येय काय आहे, संघटनेची व्यूहरचना काय आहे, संघटनेच्या मूल्यपद्धती कोणत्या आहेत, व्यवसायातील अंतर्गत व बहिर्गत पर्यावरण नेमके कसे आहे, या सगळ्यांच्या दृष्टीने विचार करून मग प्रशिक्षणाच्या दृष्टीने गरज ठरवावी लागते. 2 नंबरचा मुद्दा आहे प्रशिक्षण उद्दिष्ट निश्चिती. संघटनात्मक विश्लेषण केल्यानंतर प्रशिक्षण कार्यक्रमाची उद्दिष्ट निश्चिती करावी लागते. प्रशिक्षण उद्दिष्ट निश्चिती ही व्यवसायाच्या उद्दिष्टाशी मिळतीजुळती असावी लागते. प्रत्येक विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्यांची ही उद्दिष्टे ही वेगवेगळी असू शकतात. ही लक्षात घेऊन प्रशिक्षणासंदर्भात नेमकी उद्दिष्टे काय आहेत हे निश्चित करावे लागते. त्यानंतर 3 नंबरचा टप्पा आहे तो म्हणजे कार्यपृथक्करण. कार्यपृथक्करण म्हणजे कार्याची संपूर्ण माहिती एकत्र करणे होय. यामध्ये संबंधित कर्मचारी कोणती कामे करतो, त्याला अधिकार कोणते आहेत, जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, त्याची कर्तव्ये काय आहेत, त्याची गुणवत्ता काय आहे, त्याच्या जबाबदाऱ्या काय, या सर्वांची माहिती या कार्यपृथक्करणामध्ये असते. या कार्यपृथक्करणाचा अभ्यास या टप्प्यामध्ये करावा लागतो. त्यानंतर 4था टप्पा आहे कर्मचारी विश्लेषण. कार्यपृथक्करण झाल्यानंतर कर्मचाऱ्याच्या कार्याची सविस्तर माहिती मिळतेच, परंतु या टप्प्यामध्ये आपल्याला वैयक्तिक कर्मचाऱ्यांचे विश्लेषण करावे लागते. यामध्ये कर्मचाऱ्यांचे कौशल्य नेमके काय आहे, ते कितपत वाढलेले आहे, गुणवत्ता कर्मचाऱ्यांची काय आहे, त्याचं ज्ञान काय आहे, त्याची वर्तणूक कशी आहे, गैरहजेरी कशी आहे, मागील प्रशिक्षण त्याला कसं दिलं होतं याचा विचार यामध्ये करावा लागतो. त्यानंतर 5वा मुद्दा आहे कर्मचारी मूल्यमापन विश्लेषण. यामध्ये प्रत्येक व्यवसाय नियमितपणाने आपल्या कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन करतात. हे मूल्यमापन करताना त्यांना कोणत्या कौशल्याची गरज आहे, कोणत्या ज्ञानाची गरज आहे, त्यांचे स्ट्रेंथ काय, विकनेसेस काय हे लक्षात घेतलेले असतात. हे लक्षात घेतल्यामुळे
आपण ज्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहोत त्यांचे प्रामुख्याने विकनेसेस लक्षात घेऊन आपल्याला कर्मचारी प्रशिक्षणाची गरज ही ठरवता येते. त्यानंतर 6वा मुद्दा आहे प्रशिक्षण व प्राधान्यक्रमता ठरवणे. कर्मचारी मूल्यमापन विश्लेषणानंतर प्रशिक्षणाची नेमकी किती गरज आहे हे लक्षात येते. तसेच कोणत्या बाबतीत प्रशिक्षण द्यावयाचे आहे, त्याचा प्राधान्यक्रम कोणता आहे किंवा कोणत्या प्रकारानुसार प्रशिक्षण द्यावयाचे आहे हे ठरवता येते. त्यानंतर 7वा मुद्दा आहे प्रशिक्षण पद्धती ठरवणे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावयाचे आहे 2 पद्धतीनुसार देता येते. एक कामावरील प्रशिक्षण, दुसरे आहे कामाबाहेरील प्रशिक्षण. कामावरील प्रशिक्षण म्हणजे कर्मचारी ज्यावेळी काम करतो त्या कामावर असताना त्याला प्रशिक्षण दिलं जातं, आणि कामाबाहेरील म्हणजे प्रत्यक्षरित्या कामाचा तिथं काही संबंध येत नाही. मग यामधील कोणत्या ना कोणत्या पद्धतीचा, काही वेळा 2 पद्धतींचा वापर आपल्याला प्रशिक्षण देताना करावा लागतो. म्हणून यामध्ये कोणती ना कोणती पद्धत आपल्याला ठरवावी लागते. 8 नंबरचा मुद्दा आहे प्रशिक्षण खर्च विश्लेषण. पद्धती ठरवल्यानंतर प्रशिक्षण आपण जे देणार आहोत त्याचा खर्च नेमका किती असेल, त्याचा अपेक्षित परिणाम किती असेल व खरंच त्याचे फायदे किती असतील याचं विश्लेषण आपल्याला करावं लागतं. 9वा आणि शेवटचा मुद्दा आहे प्रशिक्षण मूल्यमापन पद्धत विकसित करणे. कर्मचाऱ्याला प्रशिक्षण दिल्यानंतर त्याचं कायमस्वरूपी मूल्यमापन करण्यासाठी आपण जे प्रशिक्षण दिलेलं आहे त्या प्रशिक्षणाची उपयुक्तता नेमकी किती झालेली आहे या दृष्टीने मूल्यमापन पद्धत आपल्याला विकसित करावी लागते. म्हणजे प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी झालेला आहे किंवा नाही यामध्ये ठरवता येते. यानंतर आपण लक्षात घेऊ प्रशिक्षण आणि विकासाच्या पद्धती. प्रशिक्षण आणि विकासाच्या प्रामुख्याने 2 पद्धती आहेत. एक कामावरील पद्धत आणि दुसरी आहे कामाबाहेरील पद्धत, म्हणजे काम करत नसतानाची पद्धत. काम करत असतानाची पद्धत ज्याला आपण इंग्रजीमध्ये ऑन द जॉब मेथड्स असे म्हणतो. आता ऑन द जॉब मेथड्स नेमक्या कोणकोणत्या आहेत? पहिली मेथड आहे काम करताना शिकवणे, दुसरी मेथड आहे बदलते काम, तिसरी मेथड आहे व्यक्तिगत काम, चौथी मेथड आहे विशेष प्रकल्प, 5वी मेथड आहे कनिष्ठ मंडळी, 6वी मेथड आहे व्यवस्थापक प्रशिक्षण योजना. कामाबाहेरील किंवा काम करत नसतानाच्या पद्धती, त्यामध्ये कोणत्या पद्धती आहेत? पहिली मेथड आहे चर्चासत्रे किंवा परिषदा, दुसरी मेथड आहे प्रत्यक्ष प्रकरण पद्धती, तिसरी मेथड आहे विविध खेळ, चौथी मेथड आहे प्रमंडळ अंतर्गत कार्यक्रम, 5वी मेथड आहे विद्यापीठ स्तरावरील कार्यक्रम आणि 6वी मेथड आहे भूमिका वठवणे पद्धत. यानंतर आपण प्रशिक्षण परिणामकारकता मूल्यमापन लक्षात घेऊ. इव्हॅल्युएटिंग ट्रेनिंग इफेक्टिव्हनेस. कोणत्याही प्रशिक्षण कार्यक्रमाची परिणामकारकता जर लक्षात घ्यायची असेल तर प्रशिक्षण कार्यक्रमाचे मूल्यमापन करावे लागते. कारण प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च हा करावाच लागतो, परंतु आपल्याला त्या प्रशिक्षणामधून काय साध्य झालेले आहे हे तपासण्यासाठी प्रशिक्षण परिणामकारकता मूल्यमापन लक्षात घ्यावे लागते. मग प्रशिक्षण परिणामकारकता मूल्यमापन म्हणजे नेमकं काय? तर यामध्ये कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्याचा परिणाम उत्पादकतेमध्ये किंवा कर्मचाऱ्यांच्या क्षमतामध्ये किती बदल झालेला आहे हे तपासण्याची असणारी क्रिया म्हणजेच प्रशिक्षण परिणामकारकता मूल्यमापन होय. आता याच्या नेमक्या पद्धती कोणत्या आहेत की प्रशिक्षण दिलेलं आहे ते कितपत परिणामकारक झाले हे बघण्यासाठी आपण 7 पद्धती लक्षात घेऊ. पहिली पद्धत आहे प्रत्यक्ष दृश्य पद्धती. यामध्ये कर्मचाऱ्यांना आपण जे प्रशिक्षण दिलेले आहे त्या प्रशिक्षणातून त्यांना कितपत ज्ञान मिळालेले आहे, त्या संबंधित कर्मचाऱ्यांनी व्यवसायात किती पुढाकार घेतलेला आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग करून किंवा CCTVच्या आधारे ही प्रत्यक्ष दृश्य पद्धत आपल्याला पाहता येते. 2 नंबरचा मुद्दा आहे सामाजिक मालकी. कर्मचाऱ्याला जे प्रशिक्षण दिलेले आहे ते प्रशिक्षण मिळाल्यानंतर त्यांनी आपले ज्ञान दुसऱ्याला कितपत दिलेले आहे, प्रामुख्याने आपल्या विभागातील असणाऱ्या सहकार्यामध्ये त्याची कितपत देवाणघेवाण केलेली आहे, या पद्धतीला आपण सामाजिक मालकी पद्धत असं म्हणतो. तिसरी पद्धत आहे कौशल्य मोजणी. प्रशिक्षण म्हणजेच कर्मचाऱ्याला कौशल्य किंवा ज्ञान यात वाढ करणे होय. मग जे कौशल्य कर्मचाऱ्यांना दिलेले आहे ती कौशल्य खरंच त्याच्याकडे विकसित झालेले आहेत का? मग प्रशिक्षण दिल्यानंतर प्रशिक्षणाआधी त्याची कौशल्य काय होती व प्रशिक्षणानंतर त्याची कौशल्य काय झालेले आहेत हे कार्यक्षमता आणि उत्पादकतेच्या मोजमापावरून आपल्याला लक्षात येऊ शकते. त्यानंतर चौथी पद्धत आहे निरीक्षण पद्धत. या पद्धतीमध्ये
ज्या व्यक्तीने प्रशिक्षण दिलेले आहे, प्रशिक्षण देताना किंवा प्रशिक्षण दिल्यानंतर काही कालावधीनंतर त्या संबंधित ज्याला प्रशिक्षण दिलं आहे त्याचं वेळोवेळी निरीक्षण करायचं. म्हणजेच आपण दिलेली प्रशिक्षण ही योग्य आहे की नाही यामुळे सहज लक्षात येऊ शकतं. त्यानंतर आहे कामावरील प्रगती. प्रत्यक्ष ज्यावेळी कर्मचारी काम करतो त्यावेळी त्याला काम करताना त्यानं कितपत प्रगती केलेली आहे. आता उदाहरणार्थ असं आपण गृहीत धरू, एखादा कर्मचारी विक्री विभागात आहे, त्याला प्रशिक्षण दिल्यानंतर त्याची किती विक्री झाली व प्रशिक्षणापूर्वी त्याची किती विक्री होते हे यामुळे सहज लक्षात येऊ शकतं. त्यानंतर सहावी पद्धत आहे प्रयोगात्मक नियंत्रण पद्धत. यामध्ये 2 भाग केले जातात. ज्यांना प्रशिक्षण नवीन द्यायचं आहे त्यांचा एक गट केला जातो आणि ज्यांना प्रशिक्षण दिलेले आहे त्यांचा एक प्रयोगात्मक गट निश्चित केला जातो व त्या गटाला सांगितलं जातं की या ज्या व्यक्तीला नवीन प्रशिक्षण द्यायचं आहे त्यांना तुम्ही माहिती द्या. ही माहिती देताना किंवा ही माहिती दिल्यानंतर काही ठराविक कालावधीनंतर ज्या व्यक्तीने प्रशिक्षण दिलेले आहे त्याने ते कितपत दिलेले आहे, ते योग्य पद्धतीने दिलेले आहे की नाही हे पडताळणी करून पाहिलं जातं. म्हणून याला प्रयोगात्मक नियंत्रण पद्धत असे म्हटले जाते. आणि शेवटचा आणि 7वा मुद्दा आहे करिअर आलेख पद्धत. कर्मचाऱ्याला समजा काही ठराविक अंतरानं प्रशिक्षण दिलं किंवा 1 महिन्याचं प्रशिक्षण दिलं, प्रशिक्षण दिल्यानंतर त्याच्या करिअरचा आलेख काही ठराविक कालावधीत उंचावलेला आहे का, त्याला काही बढती मिळालेली आहे का, हे सर्व या ठिकाणी लक्षात येते. यानंतरच्या पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कर्मचारी मूल्यमापन, त्याचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याच्या मर्यादा. धन्यवाद.